आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संचालक शिक्षण संचालक टेमकर साहेब, ध्येय प्रकाशन अकादमीचे श्री शेंडगे सर, अर्चना मॅडम, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पालक, शिक्षक, पत्रकार आणि बाल मित्र मैत्रिणींनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो। आपण शेंडगे सरांच्या या अकॅडमी मार्फत आपल्या पालकांना सरांनी जे उद्दीपित केलं आणि त्या ॲपचा, त्यांच्या नॉलेजचा आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी जो बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी जो प्रयत्न करत आहात, त्यासाठी सर्व पालकांचे प्रथमतः अभिनंदन। आत्ता सरांनी सांगितलं की सर हे एक मी म्हणेल की ते झपाटले शेंडगे सर झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे। साधारण प्राथमिक शिक्षक काय करू शकतो त्याचा एक आदर्श मूर्तिमंत यावर मला वाटतं की सरांच्या रूपाने आपल्या समोर आहे आणि आपण ते जे कार्य करतात ते अतिशय विनामूल्य काम करतात आणि आपण सर्व त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा। आणि जर काही पालकांना माहीत नसेल, आपले शेजारी असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्या सर्वांना त्या गोष्टीचा लाभ करून द्यावा अशी माझी एक कळकळीत विनंती आपल्या सर्वांना आहे। तर मला स्वतःला माहीत नव्हतं की अशी काम सर करतात आणि असा फायदा पालकांना होतो। एक साधारणपणे आमच्या काही एक समजूत होती, आता मी टेमकर साहेबांशी बोलत होतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे ज्यावेळी आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करायचा किंवा BA MA BCom झाल्यानंतर करायचा, असा एक कन्सेप्ट आमच्या काळामध्ये होता। पण जो शेंडगे सरांनी जो कन्सेप्ट मांडला की त्याची तयारी अगदी पायाभूत अगदी पहिली ते 8वी वर्षापासून करायची आणि खरोखर हे स्तुत्य आहे की पालक त्याला चांगला प्रतिसाद देतात आणि मुलांकडून तयारी करून घेतात, त्यांना परीक्षेला बसवतात, त्यांची काळजी घेतात। आता सरांनी उल्लेख केला की ते ज्ञानार्जनाचं कार्य तर करतातच, मुलांची भावी पिढी घडावी म्हणून पण IPS IAS अधिकारी आपल्या महाराष्ट्रातून तयार हवेत, आपल्या जिल्ह्यातून तयार हवेत, त्या यासाठी धडपड करतात। पण मला एक पालकांना एक सांगावं वाटतं की आपल्या मुलांचा मेंदूची वाढ जनरली 5 वर्षांच्या होईपर्यंत पूर्णपणे 90 ते 100% वाढ झालेली असते आणि तोपर्यंत मुलांची वाढ, मेंदूची वाढ चांगली व्हावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहतात, तुम्ही दक्ष असतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्सिन्स, रोग प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत, त्या तुम्ही सर्व देतात। पण मुलांचा जो आहार आहे त्या बाबतीत मला वाटतं आपण महाराष्ट्रीयन पालक थोडे कमी पडतो। जर आपण बघितलं नॉर्थ इंडियातले लोक जर बघितले तर ते जन्मताच सुदृढ, उंच आणि निरोगी दिसतात। महाराष्ट्रामध्ये थोडीशी आपल्या एक जेनेटिक फॅक्टर जर सोडला तर आपली सुबत्ता चांगली आहे, महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे। पण मला असं वाटतं की थोडंसं अज्ञान त्याला कारणीभूत असावं आणि असं मला वाटतं की तुम्ही तुमच्या पालकांच्या आहाराविषयी थोडंसं जागरूक व्हायला पाहिजे। ज्यावेळी बाळ जन्मतं त्यावेळी त्याला एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग म्हणजे बाळाला पूर्णपणे आईचं दूध मिळणं अतिशय आवश्यक असतं। आता बालरोग तज्ञ म्हणून बघतो की बऱ्याच माता या नोकरी करणाऱ्या असतात किंवा काही कारणामुळे ते बाळाला स्तनपान देऊ शकत नाही। तर अशा वेळी मला असं वाटतं की सर्व पालकांनी त्यांच्या सुनेला, मुलींना सांगितलं पाहिजे की तू जास्तीत जास्त रजा घे। आणि मला वाटतं गव्हर्नमेंट पण आता आईला स्तनपानाची एक 3 महिने 4 महिने रजा देतं, मुलाला म्हणजे वडिलांना पण रजा देतं आणि या काळामध्ये आईने बाळाला पूर्णपणे ब्रेस्ट फीडिंग द्यावं, स्तनपान करावं अशी सर्वांना माझं एक आव्हान राहील, एक विनंती राहील। पहिले 3 दिवस तो चीक येतो आईचा स्तनातून, तो चीक अतिशय बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असतो
त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रथिनं, व्हिटॅमिन्स आणि अँटीबॉडीज असतात की जेणेकरून बाळाला ते पोटात गेल्यानंतर बाळाला वेगवेगळे आजार होत नाहीत आणि अशा तऱ्हेने बालकाचं आरोग्य सुधारायला मदत होते. ज्यावेळी बाळ 6 महिन्याचं होतो त्याला नुसतं फक्त आईचं दूध चालत नाही. 6 महिन्यानंतर बाळाला वरचा आहार, ज्याला आपण पूरक आहार म्हणतो, तो द्यायला पाहिजे. आणि आपल्या अंगणवाडी सेविका, आया त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता वेळ जास्त झाला त्यामुळे मला तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगता येणार नाही, पण अंगणवाडीच्या सेविका ज्या आहेत त्या तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करतील. बाळाला वरण भाताची पेज, पातळ शिरा आणि बालकाच्या मेंदूचा वाढ व्यवस्थित व्हावा यासाठी मी एक सजेस्ट करीन. आपल्याकडे एक पद्धत आहे गुटी करून, गुटी देणं. गुटी म्हणजे बदाम, काजू, पिस्ते आपण उगाळून देतो, तर तसे उगाळून न देता ज्यावेळी बाळ 6 महिन्यांचं होईल त्यावेळी या सर्व जे काजू, बदाम, पिस्ते याची बारीक पूड तयार करून घ्यायची आणि ही पूड दररोज बाळाला 1 चमचा शिऱ्यामधून किंवा वरण भातामधून दिली तर बदामामुळं आणि बाकीच्या पौष्टिक पदार्थामुळं बाळाची बौद्धिक वाढ चांगली होते असं निदर्शनाला आलेलं आहे. त्यामुळे मला सर्व मातांना विनंती करावी वाटते की त्यांनी ज्यावेळी आपण बाळाला पूरक आहार सुरू कराल त्यावेळी निश्चितपणे या मी सांगितलेल्या ड्रायफ्रूटचा वापर जरूर करावा आणि बाळाची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी प्रयत्न करावे. जास्त आता बरेच पाहुणे इथे बोलणार आहेत. आपला जास्त वेळ देता सर्व बालकांना पुढील आयुष्यासाठी त्यांच्या MPSC UPSCच्या तयारीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.